नमस्कार. या प्रकाशनाच्या मंचावर उपस्थित असणारे आदरणीय बोराडे सर, आदरणीय घारे सर, ज्यांनी अनुवाद केला असे कुलकर्णीजी, त्यांचा मित्र मुस्तजी, आणि ज्यांच्या करता आपण जमलेलो आहोत असे आपले देशमुख सर. प्रेक्षकामध्ये सुद्धा खूप नावं आपण घ्यायला पाहिजे अशी आहेत, पण सर्व सन्माननीय सदस्य, प्रेक्षकगण, आत्ता बोलताना असा उल्लेख झाला की लमान हे जे आत्मकथन आहे त्याचा उल्लेख झाला आणि त्याच्यामध्ये लागूंनी असा एक संदर्भ दिलेला आहे की सुरुवातीला चौथीत असतील लागू, तेव्हा ते जेव्हा पहिल्यांदा नाटक करायला गेले शालेय जीवनात, तेव्हा त्यांना राजाची भूमिका मिळाली होती आणि ते राजा झाले. शालेय नाटक पालक बसलेले होते आणि राणी हाका मारत होती, महाराज या, महाराज या. आणि श्रीराम लागू राजा झालेले विंगेत उभे होते आणि ते घाबरले होते. त्याचं कारण ते सगळे संवाद विसरले होते. त्यांना कळेच ना की आपण जाऊन काय करावं आता समोर. राजा झालोय पण संवाद पाठ नाही. शेवटी त्या बाई आल्या आणि बाईंनी त्यांना ढकललं रंगमंचावर, बळजबरी ढकल. आणि श्रीराम लागू आले राजाच्या वेशात आणि ते पाहायला लागले प्रेक्षकात, काही सुचेना. ते घाबरले होते. ते लोकांना असं वाटलं ते राणीला बघून घाबरलेले आहेत, त्यामुळे लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि श्रीराम लागू एक नट म्हणून आपल्या पुढे उभे राहिले. आज मी सुद्धा असंच रंगमंचावर ढकलला गेलेला माणूस. म्हणजे मी इथेच होतो दरवाजात, सरांनी सांगितलं तुला स्टेजवर यायचं. मला काहीच माहिती नाही, पुस्तक मी आता धरलं. घारे सर म्हणाले की मी आंबेजोगाईचा आहे आणि खरंच मी आंबेजोगाईचा आहे. माझं मूळ गाव आंबेजोगाई आहे. मी आंबेजोगाईला शिकलो, पण माझा जन्म आंबेजोगाईचा नसल्यामुळं पुस्तक न वाचताही मी बोलू शकतो असं होऊ शकतं. हे मला किंबवणे सरांनी सांगितलं होतं. म्हणजे आंबेजोगाईचा माणूस म्हणला तर तू असं मागे राहत नाही. इथं कुठेतरी मसापमध्ये काहीतरी कवीचं असं काहीतरी कथन होतं, जडण घडण असं काहीतरी मी बोलत होतो. किंबवणे सर मला म्हणाले तू पूर्ण आंबेजोगाईचा असू शकत नाहीस. तुला कसं काय एवढं कुठं असं कॉम्प्लेक्स असल्यासारखं बोलायचं का म्हणजे माणसाने की असं आहे तसं आहे. म्हणजे माझ्यापेक्षा कळम किंवा देशमुख सर आंबेजोगाई बघा तुम्ही ज्या पद्धतीने ते बोलले ना, खरंच ही वेगळी गोष्ट आहे. आज पुस्तकावर मला बोलायचं आहे आणि पुस्तक मी आत्ता पुस्तकाला स्पर्श केला. मी अजूनही विद्यापीठात शिकवत असलो तरी वाचून शिकवतो, त्याच्यामुळं चाललं मी ते पुस्तकात. मला सरांचं याच्याकरता अभिनंदन करायचंय. खरं तर आता जसं संजय सुगावकर म्हणाला किंवा मुस्तजी म्हणाला, म्हणजे घारे सर असतील, देशमुख सर असतील आणि तिसरे एक सर परीक्षागृहात बसलेले सुधीर वैद्य सर, यांचा मात्र मी वर्गातला विद्यार्थी. यांनी माझ्या कविता वाचून मला सांगितलं की तू एकांकिका लिहू शकतोस. पण या दोघांचा मी वर्गातला विद्यार्थी नाही. पण तरी पण मला असं नाही वाटलं की हे माझे सर नाही, कारण या दोघांचं जे काही त्या एसबीच्या प्रांगणामध्ये सुरू असायचं ते वर्गातल्या पेक्षा फार मौलिक होतं असं आमची सगळी पिढी सांगते. तिथे सुद्धा मी भूमिका पाहत गेलो की घारे सर असे खूप स्पष्ट करत असायचे मुद्दे आणि शांतपणे अशी नजर लावून देशमुख सर उभे असायचे.
आणि ते एखादंच वाक्य बोलायचे. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की एवढा अल्पाक्षरी बोलणारा माणूस पुढे चालून कविता लिहू शकणार. घारे सर आता सुद्धा बोलताना घारे सर खूप गोष्टी अशा वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे मला आता असं वाटतं घारे सर जेव्हा बोलायला उभं टाकतात ना, तेव्हा त्याला त्या समोरच्या गोष्टीचे, त्या संकल्पनेचे एवढे आयाम दिसत असतात की हे सांगू का ते सांगू, हे बघा ही बाजू अशी आहे, ही बाजू अशी आहे. हा त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे, विचार करण्याच्या विचारसरणीचा भाग आहे. पण देशमुख सर असे मागे आपल्याला वाटतं की काय यांच्या डोक्यात काय चालू आहे, काय आपल्याबद्दल राग आहे का, असं बरेचदा वाटतं. त्यांची नजर किंवा ते थांबणं, नटासारखं थांबणं आणि एकच वाक्य बोलणं. हे अल्पाक्षरत्व जिथं असतं ना, तिथे कवितेची शक्यता असू शकते. आता मला सरांचं अभिनंदन करायचं असं कशासाठी करायचं आहे? सर जरी म्हणाले की एखादं पुस्तक लिहिल्यावर कुठं माणूस लेखक होतो काय, हे वाक्य त्यांच्या डोक्यात एवढं बसलंय म्हणून त्यांनी आज 6 पुस्तकच एकदमच आणली बघा. पण असं नाही, त्यांची स्वतःची समज फार पक्की आहे. आपल्या कविता संग्रहाच्या किंवा पुस्तकाच्या विमोचनाच्या कार्यक्रमामध्ये खरं तर त्यांना खूप फुटेज होता आज सांगायला, मी अशी कविता लिहिली, मला असं वाटलं, मला उदास वाटलं, मी आभाळाकडे पाहत होतो, मी करुणाकडे पाहत होतो, पण ते काहीच नाही. जो माणूस म्हणतो की अरे माझा हस्ताक्षर फार खराब होतो म्हणून मी कविता लिहू शकलो नाही, काय किती साधं पण आहे, किती सहज पण आहे. पण या सगळ्यासाठी मला सरांचं अभिनंदन करायचं नाही, पुस्तक आलं म्हणूनही नाही अभिनंदन करायचं, ते तर असतंच. याच्याकरता अभिनंदन करायचं की 17व्या वर्षी एखाद्या माणसाला धावण्याच्या शर्यतीत जर प्रथम पारितोषिक मिळालं तर आपल्याला किती कौतुक वाटतं. 17व्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत प्रथम पारितोषिक मिळतं, याचं कारण असं असतं की हा माणूस 70 वर्षाचा झालाय पण याचे गुडघे अजून मजबूत आहे म्हणून तो पळू शकतो. तसं इथे हा माणूस एवढं सगळं करत करत एवढ्या सगळ्या कोलाहलामध्ये स्वतःची 17व्या वर्षी संवेदना जिवंत ठेवून आहे म्हणून त्यांचं मला अभिनंदन. कविता लिहायला काय लागतं? पेन, कागद वगैरे, कम्प्युटर असं नाही लागत. पेन लिहायला, कविता लिहायला तुमच्यामधली संवेदनशीलता लागत असते. ती 17व्या वर्षी ठेवली शाबूत. मी तर असं म्हणतो की कुणीही या प्रेक्षागृहातलं लपून का होईना कविता जर लिहित असेल तरी पण हरकत नाही, मला तो माणूस जिवंत माणूस वाटतो. त्याचं साधं कारण सांगतो. कविता लिहिणं म्हणजे काय असतं तर तुमची मानसिक अवस्था द्रवरूप ठेवणं म्हणजे कविता लिहिणं. भयंकर आहे भोवताली. बुद्धाने जसं सांगितलंय की ज्ञानाचा मार्ग हा दुःखाकडे जात असतो. आपल्याला जे जे कळायला लागतं ना, म्हणजे कधीतरी आपल्याकडे कोणीतरी वडिलांचे मित्र येतात, ते पेरू आणत असतात, आपण ते पेरू खातो, आपण 5वी 6वीला जातो, 7वीला जातो आणि आपल्याला कळतं की अरे कोणीतरी सांगते की ते येतात तर तुमच्याकडे, ते बायकोशी नीट वागत नाही, बायकोला मारलं त्यांनी. दुसऱ्या दिवशीपासून पेरूची चव बदलते. पेरू खातो आपण काकांनी आणलेल्या त्या. काय झालं बरं, फरक कुठे पडला, असं काय झालं वेगळं? ही संवेदनशीलता आहे ना, ती अत्यंत अवघड गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. त्याचं कारण असं आहे की मानसिक द्रवरूप अवस्था मी म्हणालो, त्याचं तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की तुम्हाला मुंबईच्या भरलेल्या लोकलमध्ये एक भरलेल्या पाण्याचा ग्लास उघडा हातात धरून ठाण्यापासून CST पर्यंत न्यायचा. प्रचंड गर्दी आहे, भरलेला हातात ग्लास आहे, सांडू द्यायचा नाही. किती अवघड गोष्ट आहे. कविता लिहिणं एवढीच अवघड गोष्ट आहे. कविता लिहिता येते आणि सर म्हणाले तसं मी सुद्धा त्याच मताचा आहे
आपल्याला जी वाटते ती कविता आपण प्रामाणिकपणे लिहिली पाहिजे. एकतर सिद्ध झालेलं आहे किंवा हे सर्वश्रुत आहे, सर्व ज्ञात आहे, आपण ज्ञानेश्वर तुकाराम नाही. आपण त्या दिंडीमध्ये चालणारे कवी आहोत. ज्ञानेश्वर तुकारामाच्या परंपरेमध्ये चालणारे कवी आहोत. आणि ज्ञानेश्वर तुकाराम दरवर्षी कालनिर्णयनी कॅलेंडर छापल्यासारखं तयार होत नसतात. ज्ञानेश्वर तुकाराम निर्माण होण्याकरता यशवंत देशमुख सर, दासू वैद्य, अजून असे कवी हे लिहित राहतात, त्यांच्या परंपरेमध्ये, त्यांच्या दिंडीमध्ये चालत राहतात. आणि अशी घुसळण होऊन शतकानी एखादा ज्ञानेश्वर तुकाराम तयार होत असतो. म्हणून मला अभिमान का वाटतो, प्रत्येक कवीने स्वतःचा अभिमान का केला पाहिजे, मी ज्ञानेश्वर तुकाराम नाही, पण मी ती घुसळण निर्माण करणारा एक कवी आहे, ज्याच्यातून उद्याचा ज्ञानेश्वर तुकाराम निर्माण होणार आहे. आणि ती गोष्ट ते फार प्रामाणिकपणे करतायत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. एखादा मुद्दा सांगतो आणि मी शुभेच्छा देण्याकरताच उभा आहे. सर जरी किती म्हणाले, पण आजचं एकूण मला सगळं डेकोरम आणि सगळा दृश्य पाहिल्यानंतर असं वाटलं की एखादं काहीतरी एक छान कौटुंबिक कार्यक्रम आहे. सुंदर सुंदर सगळे छान प्रसन्न मनाने आलेले आहेत, फुलं दिल्या जात आहेत, आम्हाला शाली पांघरल्या जात आहेत. असा क्षण काय असेल तर आपण सरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न जर बघितलं क्षणाकडे, म्हणजे सरच्या म्हणजे कवीच्या, तर काय मला असं वाटतं की आज साहित्यकृती ही रसिकांकडे नांदायला चाललेली. आणि नांदायला चालली म्हणले की आपल्याकडे त्याचे प्रचंड वेगवेगळे अर्थ असतात. त्यांच्या मनात काय असेल विचार करा. ते जरी किती म्हणाले काय नाही मी लिहून टाकलं दिलं, पण नाही, ते मनात जे राहतं ना, गेलीये नांदायला पण पोळ्या गोल येतील का, नांदणार आहे ना. कारण तिच्या जर पोळ्या गोल आल्या नाही तर आपल्या घराण्याचं नाव खराब होईल. आपल्या घराण्याचं नाव म्हणजे कवीचं नाव खराब होईल. हे कुठलाही कवी असू द्या, तो कितीही सहजतेने म्हणू द्या, पण त्याच्या मनात असं असतंच की काय वाटलं असेल त्यांना, त्यांच्या आतली ती आता चालू असेल ती गोष्ट. आजचा जो क्षण असतो हा क्षण साहित्यकृती आणि रसिकांचा मिलाप होण्याचा क्षण असतो. म्हणजे जवळपास लग्न समारंभासारखा क्षण आहे. मग तुम्ही म्हणाल की एवढे लोक त्यातल्या त्यात मी मुस्तजीब का आहोत, तर आम्ही सरळ सरळ मंगळाष्टक म्हणायला आहोत. पण हा कवी असा आहे, याचा याच्यावर विश्वास आहे की आम्ही कितीही गोडगळ्यानी मंगळाष्टक म्हणलं तरीही आजचा संसार सुखाचा होईलच. ती मंगळाष्टकावर अवलंबून आहे असं सरांना नाही वाटत. शेवटी लग्न कार्यामध्ये गोडगळ्यानी मंगळाष्टक म्हणली म्हणून संसार सुखी झालीत अशी काही उदाहरणं नाहीत. पण तरी मंगळाष्टक म्हणणारे मंगळाष्टक म्हणतात. पण त्या साहित्य कृतीला स्वतःला जाऊन सिद्ध करावं लागतं की मी काय आहे. जी आज या सगळ्या साहित्य कृती तुमच्यापर्यंत बरोबर बघा प्रकाशन झालं की हळूहळू सगळी पुस्तकं समोर गेली, म्हणजे रसिकाकडे नांदायला गेले. आजचा हा क्षण आहे. या क्षणी मी आनंद याच्याकरता व्यक्त करतो की आमच्या जमातीमध्ये, म्हणजे कवीच्या जमातीमध्ये एक माणूस, एक कवी, नवा कवी येतो आहे, त्याचं स्वागत नक्की केलं पाहिजे. राजकीय पक्षात असं असतं की नगरसेवक थोडासा जास्त चळवळ करू लागला की आमदार साहेब परेशान होतात की पुढे चालून काही खरं नाही, आपल्याला खतरा आहे. पण कवीच्या भाषेत असं नसतं. किती जरी कवी आले तरी आम्ही त्याचं स्वागत करत असतो, येऊ द्या. हे का, तर कारण प्रत्येक कवीला हे माहिती असतं की त्या कवीला त्याचं काळ जे काही असेल ते देणार आहे. काळ हिरावून घेऊ शकत नाही, कारण तो ज्या काळात लिहित असतो तो त्याची नोंद घेत असतो. त्यामुळे असे कवी लिहिते झाले पाहिजे. सर असं म्हणाले की मी काहीतरी टाईप करायला लागलो, लिहायला लागलो. मी खरं तर विचार करत होतो आता बसल्यानंतर
एक छोटासा संदर्भ मला अंबेजोगाईचा आठवला. आमच्याकडे राम मुकदम नावाचे फार मोठे विद्वान कवी विचारवंत होते, गझलकार, कम्युनिस्ट विचाराचे. तर हे जे राम काका होते, तर राम काका जेव्हा गेले तेव्हा मी भेटायला गेलो होतो अंबेजोगाईला. डिसेंबर महिन्यात काहीतरी गेले. तर मी त्यांच्या मुलाला, तो मित्र आहे माझा बाळू मुकदम, त्याला मी विचारलं की अरे मग रामकाका सारखा धडपडी माणूस आणि अंथरुणावर पडून आहे तर काय होतं तेव्हा, असं मी काहीतरी बोलत होतो. तर त्यांनी काय सांगितलं ते म्हणजे आता काय सांगावं तुला, एक फार विचित्र अवस्था होती म्हणे. रामकाका जेव्हा अंथरुणावर पडून होते तेव्हा ते सारखे अमिताभ बच्चनचे सिनेमे पाहत होते. हे विचित्र होतं जरा, पण मला वाटतं हे विचित्र नाही, याच्यात एक संगती आहे. कारण हा कॉम्रेड माणूस, झटणारा लढणारा माणूस दलित गात्र पडलाय. आणि तुम्ही बघा 70चे जे अमिताभचे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये क्रांतिकारी अमिताभ आहे. म्हणजे ते जरी तुम्हाला अतिशयोक्त वाटलं तरी पण त्याच्यामध्ये जे दृश्य आहेत ना, की तो अमिताभ काहीतरी उठून डावा हात वर करून एक लढा पुकारलेला असतो. म्हणजे त्या काळात अमिताभ बच्चनचे रामकाकाला सिनेमे आवडावेत याच्यामध्ये मला एक संगती सापडते. बरोबर. कारण एक कॉम्रेड माणूस आहे, तो लढू शकत नाही, पण तो झोपल्यानंतर म्हणजे पडून आहे तर तो काय असे दिवा स्वप्न पाहणार नाही, तो लढण्याचे जरी ते अतिशोक्त असलं तरी. तर ही संगती मी कुठे लावतो देशमुख सरांशी, की आता बऱ्यापैकी नाटक होऊ शकत नाहीये. नाटक ही समूहाची कला आहे, समूह पाहिजे, त्याला टीम वर्क पाहिजे. आणि आपण सगळे करोनाच्या काळात एकटे एकटे घरामध्ये कोंडल्या गेलो आणि एकटे कोंडल्या गेल्यामुळं आपण जास्त अंतर्मुख झालो. आणि त्यातल्या त्यात हे जे शीर्षक आहे ते पण फार महत्वाचे, की रात्र फार बांधून ठेवते, हे पुन्हा अंतर्मुख होण्याशी संबंधित आहे. कारण ती रात्र म्हणजे खरं तर एका पत्रकाराने त्या काळात प्रश्न असा विचारला की सर तुम्हाला असं वाटतं का की या कोरोनाच्या काळामुळे, लॉकडाऊनमुळे कुटुंबामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले किंवा कुटुंबात खूप काहीतरी माणसं अडचणीत आली. तर मला तेव्हा मी त्यांनाच म्हणालो होतो की फक्त कुटुंबात माणसात प्रश्न निर्माण झालेत असं नाही. आपण नीट विचार केला नाही. सगळ्यात मोठा प्रश्न कुठे निर्माण झाला की लॉकडाऊनच्या निमित्ताने आपण स्वतः जवळ होतो आणि आपल्याला सवय नाही तेवढी स्वतः जवळ राहायची. कारण मी विद्यापीठात जातो तेव्हा 5-6 तास मी डिव्हाइड होतो. मी औरंगाबाद भाजी आणायला जातो तेव्हा मी डिव्हाइड होतो. पण मी घरात बसून होतो तेव्हा मी स्वतः जवळ होतो. आणि आपण स्वतः जवळ असलो की खरे असतो. आणि आपलंच खरेपण आपल्याला सहन होणं शक्य नाही या काळात. आणि कवी त्या सगळे कबुलीनामा जे देत असतो खरेपणाचे, त्याच्यातून त्याच्या कविता येत असतात. कविता काय वेगळी गोष्ट असते, तो आय कन्फेस सांगत राहतो, बाबा हो असं आहे, असं झालं तसं झालं. कविता ही आत्मकथन असतं, आत्मचरित्र असतं, असं जे दिलीप चित्रे म्हणतात. त्याच्यामध्ये मला चाहताना एक कविता सापडली आणि ते नक्की त्याला पूरक आहे, त्या विधानाला पुष्टी देणार आहे. ते असं की त्यांनी कविता लिहिली आहे, ती आता कविता मी वाचत नाही, खूप वेळ होईल, की मी तो स्ट्रगलर ठाण्याला उतरला. तो ठाण्याला उतरला, छोटीशी कविता आहे ती, ठाण्याला उतरला. मग काय झालं, त्यांनी कसे ते काय वडापाव खाल्ला, अमुक खाल्ला. तर मला माहिती की देशमुख सर हे ज्या पद्धतीने स्ट्रगल करायला किंवा त्या काळामध्ये सगळं त्यांचं जे काही स्ट्रगल होतं, ही कुठेतरी त्याला अनुभवाची किनार असते, तेव्हा ती कविता उभी राहू शकते स्वतःच्या पायावर, असा अनुभव असतो. अनेक पद्धतीनं या संग्रहाबद्दल न वाचताही बोलता येईल. त्याचं कारण आहे की याच्यातल्या काही कविता मला चांगल्या माहिती आहे. देशमुख सर कविता लिहायला लागले आणि त्यांनी मला काही फेसबुकवर, मेसेंजरवर कविता पाठवल्या. तुम्ही म्हणलं बापरे देशमुख सर आहेत आपले. मी म्हणलं वा वा छान.
खाली महाशय म्हणजे तुम्ही शेरे मारू नका, त्यांची बोलण्याची भाषा महाशय शेरे मारू नका, स्पष्ट काय वाटतं ते लिहा. म्हणजे मी त्यांचा फॉलो करतो, त्यांना मी बघतो सगळं. कुठला तरी एक मुलगा होता छोटासा आणि त्यांनी यांना अशी कॉमेंट केली की वा वा छान अभिनय केला. तर यांनी खाली लिहिलं की आपले वय काय. त्यांना आठवत नाही की तेव्हा मला माहितीये देशमुख सरांचं टेक्स्चर जे काय. आता त्या मुलाला, हिंगोलीकडचा मुलगा होता, मला त्या मुलाला माहिती कळालं नाही की हे आपलं वय कायचा काय कळमचा अर्थ आहे. असा सगळा तो दरारा आहे. म्हणून FB वर जेव्हा लिहायला लागले लोक, तर सर सुद्धा FB वर लिहायला लागले. कदाचित मला असं वाटतं की जुन्या काळामधली सारखी पद्धत असते की कविता आधी प्रतिष्ठानला पाठवाव्या लागतात, मग अनुष्ठुपला पाठवाव्या लागतात. असं जर असतं तर कदाचित सरांनी फार काही लिहिलं नसतं. इथे कसं आहे, मी त्या FB वर टाकून दिलं, तुम्ही वाचा, काय ते ठरवा. त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की त्या FB वर असं असतं, फेसबुकवर, की कविता पडल्याबरोबर असं ते वाव जे सुरू होत आणि त्या लाईक्स आणि काय काय जे सुरू होत. त्यामुळे बरेचदा कवी धोक्यात येण्याची शक्यता असते. कारण त्याच्यामध्ये मी पाहिले की असे गाव ज्यांना करमणुकीचा बद्धकोष्ठ झालेली माणसं बसलेली आहेत. अशी काय करावं आणि ती वाटच बघतायत की मी कोण कविता. त्यांना मी एक जुना, आता मी बाकी तर खूपच मी त्यांचा विद्यार्थी आहे, पण जुना कवी म्हणून त्यांना मी सावध करतो. केलं पाहिजे सावध. असे जे लोक असतात ना, ते आपल्याला विष देण्याच्या ऐवजी गुळ देऊन मारणारे माणसं असतात. म्हणून आमच्याकडे 2 प्रवाह आहेत मराठी कविता लिहिणाऱ्यामध्ये. ते म्हणतात नाही फेसबुकवर कविता लिहू नका बाबा, फार डेंजर लोक आहे. कारण ते असे झुंडच्या झुंड त्या अंगावर वाव वाव म्हणणाऱ्याची, आणि आपल्याला कळतच नाही. आपण असे भैसटून जातो की अरे खरंच चांगलं आहे का वाईट आहे, काय करायचं. पण असं असताना मी हा विषय याच्याकरता काढला की मला असं वाटतं, असं जरी असलं तरी मी त्या माध्यमाचं समर्थन करतो. कारण मला सांगा, फेसबुक जर नसतं, ठीक आहे ना, आम्ही आधीच सांगतो आम्ही तुकाराम ज्ञानेश्वर नाही, आम्ही व्यक्त होतो आहोत. सरचीची भूमिका एवढी नम्र आणि एवढी ती जमिनीवर पाय ठेवलेली आहे. मी लिहिलं बाबा कविता एक नाही बघा, पण मला व्यासपीठ मिळालं असतं का. कितीतरी लिहिणारे लोक नव्याने लिहू लागले, त्याचं कारण त्यांना व्यासपीठ मिळालं. आणि लिहू देत ना काय फरक पडतो. जसं काही जण म्हणतात काय हो कोणी उठून कविता लिहू लागलं, मी म्हणतो का. असं बऱ्याचदा जुन्या काळात पण झालं. म्हणजे महात्मा फुलेंच्या विचाराच्या बाबतीमध्ये आपण काय केलं तर त्या फुलेंचं शुद्ध लेखनच बरं नाही हो. असे काहीतरी नरहर कुरुंदकरांचं शुद्ध लेखन हे तपासलं गेलं आपल्याकडे. पण ह्या गोष्टी चालत असतात, पण व्यक्त व्हायचं आहे आणि त्याला फेसबुक सारखं माध्यम मिळतंय. शेवटी तर सरला जसं ठामपणे माहितीये तेच खरं आहे की काळच शेवटी तुमच्या कवितेचं परीक्षण करणार आहे आणि काय ते मूल्यमापन करणार आहे. आम्ही कितीही बोललो मंगळाष्टक म्हणणारी लोक, कितीही गोडगळ्यावर मंगळाष्टक म्हणली, तरी शेवटी त्या साहित्य कृतीला स्वतःचा लढा द्यायचा असतो. आणि मला असं वाटतं ती नट आहेत, त्या क्षणाचा, त्या द्वंद्वाचा सामना करणारे नट आहेत, म्हणून ते इतके ओपनली म्हणतात चला हे काय लिहिलंय बघा कसं आहे, तुम्हाला कविता आहेत की नाही, म्हणजे इथपासून तयार आहे की आहेत की नाही कविता तुम्हीच बघा. आणि ही सगळी जी भूमिका असते, ही भूमिका स्वतःला खूप आनंद देणारी असते. शेवटी मला किती पुरस्कार मिळाले याच्याही पेक्षा मला त्या व्यक्त होण्यातून, अभिव्यक्त होण्यातून समाधान किती मिळालं हे फार महत्वाचं. सरला तर माहिती सगळे आपल्या इथे खूप कलावंत, खूप पुरस्कार मिळतात, नंतर ते पुरस्कार ठेवायला जागाच राहत नाही घरामध्ये. नंतर त्या पुरस्काराची फार वाईट अवस्था होते. पण ज्या दिवशी आपण एखादी कविता लिहू आणि स्वतःला पुरस्कार देऊ आणि सांगू की ही कविता मला लिहिण्याकरता इतके दिवस मी लिहिलेल्या ज्या कविता होत्या तो रियाज होता.
म्हणून 2 टिकणाऱ्या ओळी, समाधान देणाऱ्या ओळी, कवी म्हणून आपली मुद्रा उमटवणाऱ्या ओळी लिहिण्याकरता प्रत्येक कवी इथे रोज लिहिण्याचा रियाज करत असतो. आणि जो रियाज करतो तोच पुढे जातो हे आपल्याला माहिती आहे. आणि सर नाटकवाले आहेत, नट आहेत, तर त्यांचा तर या सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे. म्हणून त्यांच्या या सगळ्या कवितांना, त्यांच्या सगळ्या लेखनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो सरांचं, आणि आमच्या कवीच्या जमातीत मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं. आणि मी ऐन वेळेस पूर्ण अंबेजोगाईचा नसून सुद्धा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही ऐकून घेतलं. धन्यवाद.